नमस्कार. अंजलीने मात्र या वेळेला खूपच हद्दपार केलेली असते. अंजली ईश्वरीवरती नको नको ती आरोप करते. ती ईश्वरीला पटकन बोलून जाते, हिच्या आईने माझ्या वडिलांना नादाला लावलं आणि ही आता माझ्या नवऱ्याला नादाला लावते. हे ऐकल्यानंतर अर्णवचा राग खूपच अनावर होतो आणि अर्णव चक्क अंजलीवरती हात उचलतो. तो स्वतःला सावरतो. त्यावेळेला मात्र वल्लरी बोलते, अर्णव, अरे हे काय करतोयस तू? अर्णव, तू चुकीचं वागतोयस. अरे तू तू या मुलीसाठी स्वतःच्या बहिणीवरती हात उचललास, तेही मोठ्या बहिणीवरती. अर्णव, अंजलीने तुझ्यासाठी काय नाही केलं. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ताई ताई माझं चुकलं, मला माफ कर. तेव्हा लगेच अंजली बोलते, माफी माफी कशाला मागायला पाहिजे अर्णव? अर्णव, तू जे काही वागलास ना ते योग्यच वागलास. खरं तर तुला बायकोचीच बाजू घ्यायची असते प्रत्येक वेळेला आणि आज तू ते दाखवून दिलंस. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, ताई ताई असं काहीच नाही आहे, तू असा विचार सुद्धा करू नको. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अंजली ताई प्लीज स्वतःला शांत करा. अंजली ताई प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नका. अंजली ताई, अर्णव सरांचं किती तुमच्यावरती प्रेम आहे, ते तुमचा किती आदर करतात हे तर तुम्हाला माहिती आहे ना. तरी सुद्धा तुम्ही असा विचार का करताय? अंजली ताई प्लीज प्लीज नका ना असं वागू. त्यावेळेला अंजली बोलते, गप्प बस. माझ्या भावाने आज माझ्यावरती हात उचलला, याला जबाबदार तू आहेस ईश्वरी. तुझ्यामुळे हे सर्व झालंय. तुझ्यामुळे आमच्या नात्यामध्ये फूट पडली. तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली असं बोलताच ईश्वरी बोलते, अंजली ताई बस झालं. अहो, मी राकेशजी बेडरूम मध्ये असताना एकटीच त्या रूम मध्ये गेले होते. याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्यावरती संशय घेतला, की मी त्यांच्यावरती नको नको तो आरोप केला. अंजली ताई, तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला तरी कळतंय का? अहो, त्यांची गोळ्यांची वेळ झाली होती म्हणून मी त्यांच्या रूम मध्ये गेले होते. पण माझंच चुकलं अंजली ताई. आणि राकेशजी, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही एकाचं दोन करून अंजली ताईंना या सर्व गोष्टी सांगितल्यात. अंजली ताई, जरा या माणसावरती विश्वास ठेवायचा होता तर नक्कीच मला जाब विचारताय कशाला? अंजली ताई, मला एक कळत नाही, राकेशजींची जर का स्मरणशक्ती गेली आहे तर राकेशजी एवढ्या ठामपणे कसं काय सांगू शकतात की मी त्यांची परीक्षा घेण्यासाठी या रूम मध्ये आली होते म्हणून? तेव्हा मात्र अंजलीची बोबडी वळते, ती काहीच बोलत नाही. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अंजली ताई, तुमच्या जवळ सुद्धा उत्तर नाही आहे. अंजली ताई, यावरूनच समजून जा तुम्ही किती चुकीचं वागताय ते. त्यावेळेला लगेच राकेश म्हणतो, ईश्वरीजी तुम्ही काय करताय? ईश्वरीजी, तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवताय आणि माझ्याबद्दल असं कसं काय बोलू शकता ईश्वरीजी? ईश्वरीजी प्लीज असा विचार करू नका. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, प्लीज राकेश, तुझा खरा चेहरा काय आहे ना हे आम्हाला चांगलंच माहिती आहे आणि मला या गोष्टीवरती नाही बोलायचं. अंजली ताई, तुमच्या भावाने तुमच्यावरती हात उचलला म्हणून तुम्हाला वाईट वाटलं, पण माझ्या चारित्र्यावरती असे शिंतोडे उडवताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही? आणि वल्लरी मामी, तुमच्याकडून तर मला कसलीच अपेक्षा नाही आहे, पण एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेन, वल्लरी मामी, तुम्ही जे काही करताय ना ते थांबवा, नाहीतर याचे परिणाम खूपच वाईट होतील. ही ईश्वरी सगळं काही सहन करू शकेल, पण या गोष्टी मात्र अजिबात सहन करणार नाही. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, ईश्वरी, माझ्याशी बोलताना नीट बोलायचं. त्यावेळेला अर्णव बोलतो, तू सुद्धा मापातच बोलायचं मामी. तू जे काही करतेस ना, भांडणं लावण्याचा प्रयत्न करतेस ना, ती भांडणं पहिल्यांदा थांबव. आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय मामी. प्लीज हे सर्व थांबवलंस ना तर बरं होईल. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते, बस झालं. हे सर्व जे काही घडतंय ना त्याला हीच मुलगी जबाबदार आहे. तरी सुद्धा तुला अर्णव तिलाच पाठीशी घालायचंय तर घाल, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अर्णव, तुझी ही नाटकं बंद कर. तेव्हा मात्र अर्णव वल्लरीला बोलतो, वल्लरी मामी, आता हे सर्व बंद करायचं आणि ताई, जरा स्वतःच्या नवऱ्यावरती विश्वास ठेवणं बंद कर, कारण तुझा नवरा काय वागतोय ना हे तुला कळत नाहीये. तेव्हा मात्र राकेश बोलतो, जाऊ देत नाही, हे सर्व माझ्यामुळे झालं. या घरात माझ्यामुळे भांडणं झाली आणि याचं मला खूप वाईट वाटतंय. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर चला. आणि ती अर्णवचा हात धरते आणि तिथून जात असते. त्याच वेळेला लगेच ती अंजलीला बोलते, अंजली ताई,
तुम्हाला सुद्धा असंच वाटतं ना की मी तुमच्या मुलीची काळजी घेऊ शकत नाही? प्लीज तुम्हीच तुमच्या मुलीची करुणूची काळजी घ्या. उगाचच माझ्यावरती ही जबाबदारी नको. आणि ईश्वरी तिथून निघून जाते. इकडे मात्र अर्णव ईश्वरीला बोलतो, ईश्वरी खरंच मला माफ कर. ईश्वरी खरंच माझं चुकलं. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर काय चाललंय तुमचं? अर्णव सर तुम्हाला माफी मागायची गरजच नाहीये. अर्णव सर तुम्ही काही चुकीचं वागला नाहीत. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, माझ्या डोळ्याला सगळ्या गोष्टी दिसतात ईश्वरी. ताई तुझ्यावरती घाणेरडे आरोप करते आणि मी मात्र शांत बसायचं. खरंच मला नाही कळत काय करू ते. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर आज तुम्ही ताईंवरती हात उचललात, ही चूक केलीत. तुम्हाला असं करायची गरज नव्हती. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, म्हणजे मी ताईवरती हात उचलला ही माझी चूक, मला मान्य आहे. पण तुझ्या चारित्र्याचे असे वाभाडे तिने काढले ते योग्य आहे का? तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर तो राकेश बदललेला नाही याची मला खात्री पटली. आणि आता आपण त्या राकेशला धडा शिकवायचाच. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, तू जसं म्हणशील तसं. मी त्या राकेशला धडा शिकवायला तयारच आहे. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, राकेश खूपच खुश असतो. तो म्हणत असतो, ईश्वरी तुला काय वाटलं तू कसंही वागशील आणि मी सहन करेन? तर ईश्वरी मला हे जमणार नाही. माझी बायको तर बावळट आहेच हे मला चांगलंच माहिती होतं. आणि म्हणूनच मी मुद्दामून अशी चाल खेळली. आणि तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव तिथे आलेले असतात आणि ते टाळ्या वाजवत असतात. तेव्हा मात्र राकेश बोलतो, हे बघा ईश्वरीजी जे काही झालं ते चुकीचंच झालं. तेव्हा ईश्वरी बोलते, मला एक कळत नाही राकेशजी, अहो अंजली ताईंपर्यंत हा विषय पोचवला तरी कुणी? कारण तुम्हाला तर काहीच आठवत नाही. मी तुमच्याशी आधी कसं वागायचे हे सुद्धा तुम्हाला कळत नाही. मग तुम्हाला ह्या गोष्टी कशा काय समजल्या? तेव्हा मात्र राकेश गडबडतो. त्यावेळेला अर्णव राकेशची कॉलर पकडत राकेशला फरफटत जिन्यावरून खाली जोरात ढकलून देतो. त्यावेळेला अंजली मोठ्याने ओरडते, चिंटू हे काय चाललंय तुझं? जे काही चाललंय ना ते बंद कर, कारण तुझ्या या वागण्याला काहीच अर्थ नाहीये. तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो, ताई बस झालं आता. खरंच ताई मला तर कंटाळा आला तुझ्या वागण्याचा. ताई तू असं का वागतेस? का तू माझा विचार करत नाहीयेस? ताई अगं मी तुला सांगतो, हा माणूस एक नंबरचा लबाड आहे, लबाड. तरी सुद्धा तुला त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अंजली ताई हा माणूस दिसतो तसा नाही, एक नंबरचा खोटारडा आहे. तेव्हा लगेच मोठ्याने राकेश अंजली जवळ बोलतो, अंजली बघितलं म्हणून मी इथे राहायला तयार नाहीये. उगाचच तुमच्या घरात माझ्यामुळे भांडणं होत आहेत. मी काय करू म्हणजे तुम्ही सगळेजण माझ्यावरती विश्वास ठेवाल? तेव्हा लगेच अंजली बोलते, तुम्हाला काही एक करायची गरज नाही. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा तुमची ही बायको तुमच्या सोबत ठामपणे उभी आहे. हे ऐकल्यानंतर अर्णव बोलतो, वा ताई वा, खरंच तुझे हे शब्द मात्र ऐकण्यासारखे आहेत. ताई ज्या नवऱ्याची तू बाजू घेतेस ना तो नवरा त्या लायकीचा तरी आहे का या गोष्टीचा विचार कर. ताई प्लीज स्वतःला सावर आणि जे काही वागतेस ना ते थांबव, कारण एक ना एक दिवस तुला या सर्व गोष्टींचा पश्चाताप होणारच. तेव्हा मात्र अंजली बोलते, पुरे मला या सर्व गोष्टींचा पश्चाताप करायची गरजच नाही. आणि तुमची ही सर्व नाटकं बंद करा, कारण मला कळून चुकलंय तुम्ही किती खोटेपणा करताय ते. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, राकेश अरे स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल कर ना. राकेश कितीही काही झालं तरी सुद्धा आता ह्या सर्व गोष्टी बंद कर. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, ईश्वरी तुझी नाटकं बंद कर. माझ्या नवऱ्यावरती आरोप करण्याआधी नीट विचार कर. त्यावेळेला अर्णव बोलतो, एक मिनिट ताई, एक मिनिट. आणि लगेच अर्णवने अंजली समोर पुरावे ठेवलेले असतात आणि ते पुरावे बघून मात्र अंजलीची बोबडीच वळते. अंजली मोठ्याने बोलते, हे सर्व काय आहे? म्हणजे राकेश तुम्ही माझ्याशी खोटं बोललात
त्यावेळेला राकेश बोलतो, अंजलीजी प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, मी काही तुमच्याशी खोटं बोललेलो नाही. तेवढ्यात मात्र अंजली उलट्या हाताची सणसणीत कानाखाली राकेशच्या लगावते आणि राकेशला बोलते, बस करा तुमची नाटकं, मला कळून चुकलं, तुम्ही खोटारडे आहात. त्या ईश्वरीला मी नाही ते बोलले, तिचा अपमान केला, पण तुम्ही मात्र एक नंबरचे खोटारडे निघालात, माझी फसवणूक केली आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तेव्हा वल्लरी बोलते, प्लीज अंजली, अगं तू कोणावरती विश्वास ठेवतेस? या मुलीवरती. अंजली प्लीज तिच्यावरती विश्वास ठेवू नकोस. अंजली तू माझ्यावरती विश्वास ठेव, मी सांगते ना जावई बापू खरंच खूप चांगले आहेत. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, काय ना वल्लरी मामी, तुमच्या जावई बापूंचे सगळे रंग तुम्हाला चांगलेच माहिती आहेत, कारण तुम्ही सुद्धा यामध्ये सामील आहात, बरोबर ना? तेव्हा मात्र वल्लरी गप्प बसते. त्यावेळेला आकाश बोलतो, आई मम्मा खरं खरं सांग, हे सर्व काय आहे? म्हणजे तुला राजेश जिजूंचे सगळे रंग माहिती आहे? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आकाश सर हो, तुमच्या मम्माला सगळं काही माहिती आहे आणि तुमच्या मम्मानी हे सर्व लपवून ठेवलं. त्यावेळेला मात्र चांगलाच धक्का आकाशला बसतो आणि आकाश बोलतो, मम्मा मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मम्मा तू असं का वागलीस? असं वागून तुला काय मिळालं? त्यावेळेला लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते, प्लीज ईश्वरी तुझ्याजवळ पुरावे आहेत का तू माझ्यावरती आरोप करतेस ते? ईश्वरी प्लीज पुराव्याशिवाय बोलू नकोस. त्यावेळेला ईश्वरी बोलते, एक मिनिट मामी, मी पुरावे दाखवते ना. आणि वल्लरी आणि राकेशचं बोलणं तिने रेकॉर्डिंग केलेलं असतं आणि ती सगळ्यांना ऐकवत असते. त्यावेळेला वल्लरी राकेशला बोलत असते, ही स्मरणशक्ती गेले ना, ती ही नाटकं बंद कर, ही नाटकं माझ्या समोर करायची ना. त्यावेळेला राकेश बोलतो, हळूहळू बोला मामी, कुणी जर का ऐकलं ना तर डोक्याला ताप होईल. त्यावेळेला लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते, डोक्याला ताप तर माझ्या झालाच आहे आणि आता या सर्व गोष्टी बंद करायच्या. मला अजिबात यातलं काहीच ऐकायचं नाहीये, प्लीज हे सर्व थांबवा. तेव्हा मात्र खूपच राग वल्लरीला आलेला असतो आणि त्या वल्लरीला तो म्हणतो, हे बघा मामी, आत्ताच्या आता इथून निघून जा, उगाच सगळ्यांसमोर तमाशा करायची गरज नाहीये. तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला अंजली बोलते, मामी तुला हे सर्व करायची गरज काय होती? मामी म्हणजे तू सुद्धा माझा विश्वासघात केलास. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, अंजली हे बघ, मी तुझा विश्वासघात केलेला नाही. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अहो तुम्हाला सर्व माहिती असून सुद्धा तुम्ही सत्य परिस्थिती लपवली आणि तुम्हाला हे लपवायची गरजच नाहीये. आणि प्लीज या सर्व गोष्टी बंद करा, नाहीतर नको ते होऊन बसेल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, मामी आम्ही तर तुला आईच्या ठिकाणी मानायचो, पण तू काय केलंस? तू तर आमचा विश्वासघात केलास. असं करून तुला काय मिळालं मामी? तेव्हा लगेच वल्लरी बोलते, अर्णव प्लीज, जर का पुरावे नसतील तर मला काहीही बोलू नकोस. अर्णव मी काहीच केलेलं नाही, लक्षात ठेव. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, लाज वाटते तुमची, लाज. तुम्हाला असं वागून तरी काय मिळालं? प्लीज या सर्व गोष्टी बंद करा. त्यावेळेला ईश्वरी असं बोलताच राकेश बोलतो, हे बघा तुम्हाला कितीही काही वाटत असलं तरी अंजली माझ्यावरतीच विश्वास ठेवणार. त्यावेळेला अंजली बोलते, चुकताय तुम्ही राजेश, मी तुमच्यावरती विश्वास ठेवायला मला काही वेळ लागलाय का? एक गोष्ट लक्षात ठेवायची राजेश, मी बावळट नाहीये की मूर्ख नाहीये. तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही कराल आणि मी शांतपणे ऐकत बसेल? अजिबात नाही, मला हे चालणारच नाही. प्लीज या सर्व गोष्टी तुमच्या बंद करा, नाहीतर नको ते होऊन बसेल. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड होते आणि शेवटी ती मोठ्याने बोलते, आता तर सगळंच संपलंय असं वाटतंय आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाहीये. प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल. त्यावेळेला लगेच ईश्वरी खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला अंजली राकेशचा हात धरते आणि राकेशला म्हणते, राकेश प्लीज तुम्ही या घरातून निघून जा, कारण मी तुमच्यावरती मनापासून प्रेम केलं म्हणून मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देत नाहीये, पण तुम्ही जे वागलात ना ते सुद्धा विसरण्यासारखं नाहीये. प्लीज
प्लीज तुम्ही इथून निघून गेलात तर बरं होईल. त्यावेळेला मात्र राकेश बोलतो, अंजली अंजली तुम्ही काय करताय? तुमचं तर माझ्यावरती प्रेम आहे ना? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, पहिल्यांदा तुझी ही नाटकं बंद कर की तुझी स्मरणशक्ती गेली आहे. कारण तुझी स्मरणशक्ती गेली नाहीये मला चांगलंच माहिती आहे, आणि म्हणूनच आम्ही तुला सांगतोय की तुझी ही नाटकं बंदच कर. तेव्हा मात्र मोठ्यानी राकेश बोलतो, झालं ईश्वरी, तुम्हाला हेच पाहिजे होतं ना, आमच्या दोघांमध्ये फूट पडायला? तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते, असं काही नाहीये, हे तुम्हाला चांगलंच माहितीये. तुम्ही जर का अंजली ताईंवरती मनापासून प्रेम करत असतात तर कदाचित मी तुमचं प्रेम अगदी मान्य सुद्धा केलं असतं. पण तुम्ही इथे अंजली ताईला फसवताय. अंजली ताई तुमचा विचार करतात आणि तुम्ही मात्र त्यांचा विश्वासघात करताय, आणि याची मात्र मला खात्री पटली. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवायची राकेश, कितीही काही झालं तरी तुला आता मी माफ करणार नाही. त्याच वेळेला अंजली राकेशचा हात धरते आणि राकेशला फरफटत फरफटत घराबाहेर काढते आणि राकेशला बोलते, यापुढे या घरात पाऊल ठेवायचं नाही. मगाशी सुद्धा तुमच्यामुळे माझी जीभ घसरली आणि मी नाही ते ईश्वरीला बोलते. खरं तर माझंच चुकलं, मी ईश्वरीशी असं बोलायला नको होतं. अर्णवने माझ्यावरती हात उचलला, या गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटलं, पण अर्णव चुकीचा नव्हता हे मला कळून चुकलं. तेव्हा मात्र मोठ्याने राकेश बोलतो, अंजली तू चुकतीयस. तेव्हा लगेच अंजली बोलते, नाही मी आत्ता बरोबर करतेय, मी काही चुकीचं वागत नाहीये आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही. प्लीज ह्या सर्व गोष्टी थांबवा. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर राकेशचा चॅप्टर कायमचा क्लोज होईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.